हॅलो. तर आज ऐकणार आहोत तुझ्यासाठी रे जीवलकाचा फर्स्ट पेज. हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे सर्वजण खुश असाल, मस्त असाल. तर आज कादंबरीचं एक पहिलं पान आपण आज ऐकणार आहोत. सुरुवात करूयात. मी आणि माझा जीवलका. साधारणतः पहाटेचे 6 वाजले असावेत. पाऊसही मध्यरात्रीच कधीतरी थांबला असावा. निरभ्र आकाश, नीट काळोखही म्हणता येणार नाही आणि उजेडही म्हणता येत नव्हता. शेतातल्या बांधावरच्या एका दगडावर बसून मी काळ्या मातीतून उगवलेली भाताची शेती निहाळत होती. भिन्न भाताच्या प्रकारातील तांबूस हिरव्या पानाचा तुरा हवेसोबत खेळत होता. बाजूलाच झुळझुळ हवेने फडफड करणारी नारळाची, केळीची पानं त्या शांत वातावरणाने कानात साथ घालत होती. छोटे छोटे किडे, मुंग्या पहाट होताना पाहून आळस देत आभाळातल्या पुसट होत असणाऱ्या चांदण्या नजरेत भरू पाहत होत्या. बेडकांचे आवाज जवळपास कुठेतरी शांतच झाले होते. पाऊस थांबला म्हणून झोपी गेले की काय? कदाचित ते अजूनही झोपेतच असावेत. रातकिडेही गार झाले होते. सरडे इकडे तिकडे चाहूल करत होते. जणू आंघोळीसाठी भांडण होतात तसं तू आधी की मी आधी अशी एकमेकांची फिरकी घेत होते. ओप्याच्या एका बाजूने संथ गतीने वाहणारं पाणी चंद्राच्या प्रकाशाने चमकून निघत होतं. शेतातील बांधावर असणारी आंबेरी अन पेरू थाटात उभं राहून मात्र हे सगळं आपल्या नजरेने टिपत होतं. तिथेच दूर असणारं चिंचेचं झाड त्याची हिरवी पालवी येणाऱ्या मंदगार वाऱ्याला स्वतःचं रूप दाखवत होती. बाजूलाच असलेली विहीर, त्यातल्या शांत निर्मळ पाण्यात चंद्र स्वतःची प्रतिमा डोकावून पाहत होता. जणू चंद्र सेल्फी काढत असावा की काय माहीत, म्हणून चांदण्याही त्याच्या आजूबाजूला येऊन गर्दी करू पाहत होत्या. रात्रीच्या अंधारात कधी काळी पाहिलेले आंबोली घाटात चमकणारे काजवे माझ्या समोर येऊन लुकलुकत होते. हे काय आश्चर्य असावं बरं? पहाट होताना का बरं यांनी मला दर्शन द्यावं? कदाचित मला भेटण्यासच आल्या असाव्या. असाच काहीतरी संभ्रम मनाशी बांधून घेतला. हळूहळू कोंबड्याचा अलार्म वाजू लागला. तशी झाडावरची कावळा चिमणी चिवचिव कावकाव करत उठू लागली. जास्वंदी बहरू लागली. अबोली मोगरा सजूधजू लागला. मोगऱ्याच्या सुवासाने सळसळणारा एक साप फुलांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या फुलपाखरासारखा मनसोक्त बागडून आपल्या मार्गे वळू लागला. निसर्गातील मंदगार वारा देहाला झोंबू लागला होता. मी अबोल असूनही नजरेने पाहिलेल्या या सर्व सुखद क्षणांची एकामागोमाग गुंफण करत होते. वाह, काय बोलावं, छानच. एक वेगळीच बोलकी शांतता. बोलकी म्हणजे निसर्गाचे अनमोल घटक आपापसात गोड संवाद साधत आहेत. तरीही किती शांतता. गजबजलेल्या गर्दीपासून दूर असं काहीतरी छान पाहण्यास मिळत आहे. पण मी मात्र शांत बसून पाहत आहे. किती सुंदर नयनरम्य निसर्गाचा अनमोल सोहळा नजरेत कैद होत होता. त्याला पाहतच पाहत समोर एक गोरं तेज असलेलं चंद्रासारखं मुख दिसू लागलं. तो मुखचंद्र म्हणजेच प्रतीक, म्हणजेच माझा जीवलका, ज्याच्या असण्याने माझ्या प्रेमरूपी जगण्याला, माझ्या प्रेमाला प्रेमळ अर्थ येऊन जातो. जगण्याला प्रेमाचा स्पर्श देऊन जातो. तिथेच समोर अलगदपणे हातात हात देत
सुंदर प्रतिमेत उभा ठाकला होता. त्याने पुढे केलेला हात पाहून माझ्या मनातल्या गाभाऱ्यात पुष्पवृष्टी होऊ लागली होती. मनाचे मोर पिसारा फुलवून नाचू लागले होते. हे काय आश्चर्य म्हणावं बरं? खरंच की काय असं पण व्हावं? खरंच असं घडतंय का? मी पुन्हा पुन्हा त्याचा हात निरखून पाहू लागली. नजरेच्या कडा प्रेमाने ओथंबून भरल्या होत्या. जणू कितीतरी कालावधी ओलांडून आज एक सुंदर पहाटेस त्याची अशी सुखद भेट घडत असावी. प्रतीकला एकटक पाहत असलेली नजर आज आलिंगन देऊ पाहत होती. या अप्रतिम घटकांचे दर्शन होत असतानाच अचानक वातावरण बदलत गेलं. जोरदार भन्नाट वारा सुरू झाला. थव्या थव्यानेच वाळवंटातील वाळू उडत असल्याचा भास होत होता. काही सेकंदात चोहीकडे वाळूच वाळू दिसत होती. जणू वाळवंटातील वाळूच कोणीतरी या बहरलेल्या पहाटेवर आणून ओतावी. जोमाने वादळ वारे सुरू झाले. वाळवंट जणू आता पिसाटलंच. प्रतीकचा हात मात्र आता कसोसीचे प्रयत्न करूनही सुटू लागला. प्रतीक, माझा हात घट्ट पकड, सोडू नकोस. मी नाही गमावणार तुला. तू थांब, जिथे आहेस तिथेच थांब. मला तू दिसत नाहीस, पण हात सोडू नकोस. मी हात घट्ट पकडून आहे. हे संकट टळेल, हे वारे थांबेल. थोडा धीर धर. अशीच काहीतरी मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण सोसाट्याचा वारा आणि वाळूचा थरार इतका वाढला की दोघांचाही हात सुटला. प्रतीक दिसेनासा झाला. कुठे आहेस तू प्रतीक? इकडे तिकडे दाही दिशांना सैरावैरा पाहण्याचा प्रयत्न करत होते, परंतु काहीच नजरेस दिसत नव्हतं. शिवाय चोहीकडे पसरलेली वाळू. जीव गुंतलेल्या माझ्या काळजाच्या तुकड्या क्षणांधात सारं विश्व भेटल्यासारखं आभास देऊन तू गेलास तरी कुठे? प्रतीक, प्रतीक, प्रतीक. तर यापुढील प्रतीकचा प्रवास, प्रीतीचा प्रवास आपणास पाहावयाचा असेल, ऐकायचा असेल, वाचायचा असेल तर खरेदी करा तुझं साठेरे जीवलगा. धन्यवाद.